सगळे तयार झाले का हो? आता गाडी बिडी गाणार की नाही रस्त्यात? हाय 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 चलो अब निकल रहे हैं. कुठे का विसावा? चलो. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज बऱ्याच दिवसांनी मी ब्लॉग करते. आमचा ट्रेनचा जो ग्रुप आहे आज आम्ही निघालो आहोत पनवेलजवळ विसावा वॉटर पार्क आहे. त्या वॉटर पार्कमध्ये वन डे पिकनिक मनवण्यासाठी आज आम्ही निघालो. पनवेलपासून या रिसॉर्टचं अंतर साधारणतः 15 ते 16 किलोमीटर आहे. तर गॅस भरायचा होता म्हणून आम्ही पेट्रोल पंपवर थांबलेलो. नाही नाही नाही. हाय हाय. या सगळ्यांना भारी बदमाशी आहे. मला कॉलेजच्या स्टाईलचे कपडे घालून आले. मला यांनी सांगितलं नाही. म्हातारीला अजून म्हातारी. ओके. आम्ही आता पेट्रोल पंपवर थांबलोय टाइमपास करत. बघा लोक बघा. बैठे बैठे नहीं खो जाता हूँ. एक यही प्यार है. हाँ यही प्यार है. हाँ यही प्यार है. या रिसॉर्टला जाण्याचे पनवेलपासून वेगवेगळे मार्ग आहेत. एक तर अलिबागला आणि पेणला जाणाऱ्या सगळ्या STच्या आहेत त्या इथे थांबतात. त्याच्यानंतर तुम्ही शेअर टॅक्सीने जाऊ शकता, तुमच्या स्वतःच्या व्हेकलने जाऊ शकता किंवा आम्ही विक्रम गाडी बुक केलेली आहे. तिकडनं येताना प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आम्ही विक्रम गाडी बुक केलेली आहे. मुंबई गोवा हायवेवर NH 66वर हे जवळच कर्नाळा फोर्ट पण आहे आणि जवळच कर्नाळा पक्षी अभयारण्य किंवा बर्ड सँच्युरी पण आहे. वन डे पिकनिकचा दर जो आहे तो सीझनप्रमाणे बदलू शकतो, पण तो साधारणपणे 1000 ते 1400च्या दरम्यान असतो. आम्ही बुक केलं आहे ते ग्रुप बुकिंग असल्यामुळे आम्हाला 1180 पर हेड असं बुकिंग पडलेलं आहे. यामध्ये तुम्हाला सकाळचा भरपेट नाश्ता, चहा, त्याच्यानंतर दुपारी 1 वाजता जेवण, त्याच्यामध्ये वरण भात, भाजी, पोळी, नॉनव्हेज पण असतं आणि एक स्वीट असतं. त्याच्यानंतर 5 वाजता हाय टी, त्याच्यामध्ये पावभाजी साधारण असते आणि चहा असतो. सकाळी 9 वाजता एंट्री आहे आणि संध्याकाळी 5:30 वाजता तिथून आपल्याला बाहेर पडायचं असतं. या बघा सगळ्या हिरोईन्स फोटोसाठी वेट करताय. नाही थांबा जरा. साधारणतः ना पनवेलपासून एक 16 किलोमीटर अंतरावर आहे. ही आमची गँग आहे आणि आम्ही आता गेले 2 वर्षापासून आम्ही ठरवत होतो पिकनिकला यायचं. माथेरानपासून शेगावपासून कुठे काय 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 ठरवत शेवटी आता हे लोक इथपर्यंत पोचलेत आणि चालले त्यांची नाटकं काय 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 काय. तर बघा हा बेल्ट बांधतायत, तोही बांधता येत नाही कारण कधी जातच नाही. हे बघा ब्लॅक अँड व्हाईट असं सगळं फोटो सेशन चाललंय. गुड 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 गुड. विसावा शो यो. विसावा 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 विसावा. आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. एंट्री केल्यानंतर नाश्ता आहे. नाश्ता बहुतेक 11 वाजेपर्यंत नाश्ता आहे. इथे छान छान सेल्फीचे पॉईंट्स पण आहेत. वेळ मिळाला पाहिजे, नाही तर फोटो काढण्यातच अख्खा दिवस जायचा आमचा. असं इथे छान हॉल आहे चांगलं. आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. चांगलं आहे स्वच्छ आहे एकदम सगळं. उगीचच निगेटिव्ह रिमार्क दिलेल्या लोकांनी. पोरींना लागली होती भूक, फोटो काढायला धीर नव्हता. चला जेवायला चला खायला नाश्ता करायला चाललं होतं. आणि चांगला मेनू आहे ना. मग लॉकर आधी शोधलेत का कुठे आहेत?
इकडे पूल आहे बघा, सुरू झालंय हे. Sorry ass DJ. You can get some. इथून पहा कर्नाळा फोर्ट दिसतोय. Sorry ass DJ. या साईडला वरती स्विमिंग पूल आहे, वेव्ह पूल म्हणतो आपण तसा. आणि याच्या साईडला आहे ना फंक्शन्ससाठी जागा दिली जात असावी, कारण इथे तसा सेटअप मला दिसतोय. इथे राहण्याची पण सोय आहे, रिसॉर्टमध्ये रूम्स आहेत अवेलेबल, तुम्ही स्टे पण करू शकता. काय काय केलं सांगा. खूप मजा केली, खूप मजा केली. म्हणजे पाण्यातच होतं. काय काय केलं. रेन डान्स, डान्स, घसरगुंडी, आणखीन एक मोठीवाली घसरगुंडी पण केली, ती कधीच केली नव्हती ती केली. मी खूप जास्त एन्जॉय केला. आता खूप डाऊन आहे. ह्या बाईने तर भन्नाट यार काय डान्स केला. म्हणजे असा डान्स मी एव्हर कधीच बघितलेला नव्हता. बघितला नाहीये. नाही अरे ती तिला काय आजूबाजूचं भानच नाही. मजा आली. कसं वाटलं. धमाल केली. आणि ट्राय किया. हा, वो अच्छा लगा. हायटी आहे. हायटीमध्ये बहुतेक काय आहे, पावभाजी आहे. थँक्यू. You can get some. विसावा रिसॉर्ट अँड वॉटर पार्क हे एक खूप छान डेस्टिनेशन आहे वन डे पिकनिकसाठी. तुम्हाला कुणाला यायचं असेल तर पनवेल स्टेशनपासून खूप सारे ऑप्शन्स आहेत. ग्रुपने आलं तर अजून मजा येते. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज. गुड नाईट, टेक केअर.